जो संघर्ष चालू आहे इस्रायल, अमेरिका, सौदी अरेबिया वर्सेस इराण त्याबद्दल डिस्कस करू. तर नेमकं असं का होईल, हे का भांडायलेत आपापसात. तर इस्रायलचं आणि इराणचं वाकडं काय, तर इस्लामिक देश आहे इराण आणि त्यांचं जमत नाव ऑलरेडी ते आहेच. पण तीन जे दहशतवादी संघटना आहेत, हिजबुल्ला, हमास आणि हौतीज, ह्या सगळ्याला इराण सपोर्ट करते आणि ह्या सगळ्या दहशतवादी संघटना इस्रायलच्या अगेन्स्ट काम करतात. त्यामुळे त्यांचा ऑलरेडी राग आहे. दुसरं तुमचं युएसए आणि इराणचा काय संघर्ष. युएसएला वाटतं की म्हणजे इराण, कारण इराण प्रो युएसए नाहीये, त्यामुळे त्यांनी न्यूक्लिअर फॅसिलिटी बनवायला ट्राय करतं इराण. आणि इराणकडे न्यूक्लिअर बॉम्ब बनणं हे कधीच युएसए साठी म्हणजे फायद्याचं नाहीये. दुसरं म्हणजे इस्रायलची आणि युएसएची मैत्री. जी युएसए ना, तिथं खूप मोठी लॉबी आहे ज्यूज लोकांची, आणि इस्रायल ज्यूंचा देश आहे. आणि अमेरिकेतले जे इंडस्ट्रियलिस्ट लॉबी आणि त्यांचं म्हणणं असतं की काही झालं तर तुम्ही इस्रायलला मदत करायची, आणि त्यामुळे इस्रायलच्या मदतीखातीर इराणच्या अगेन्स्ट आहे अमेरिका. आणि दुसरं म्हणजे त्या जो भाग आहे ना, तिथला जो ऑइलचा कंट्रोल आहे ना, तो पण अमेरिकेला स्वतःकडे पाहिजे, आणि इराण त्याला वेळोवेळी अपोज करते. दुसरं राहिलं तुमचं सौदी अरेबिया, आणि तिसरं म्हणजे इराण ह्यांच्यात काय प्रॉब्लेम. तर तेच ऑइल रूट आहे ना, तो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, तिथून काय होतं, ते ऑइल वगैरे जे होते त्या समुद्रावर ह्या दोघांना वर्चस्व, सौदी अरेबियाला किंवा इराणला दोघांना भान नाही त्या वर्चस्वासाठी. इराण जर दबला गेला तर सौदी अरेबियाचा त्याच्यात फायदा आहे. त्यामुळे ह्या दोघं हे. दुसरं म्हणजे मुस्लिम वर्ल्डचं लिडरशिप कोणाकडे असणार. इराण शिया लोक, शिया मुस्लिम इराणमध्ये, आणि सौदी अरेबियामध्ये सुन्नी. मग कोण लीड करणार, ह्याच्यासाठी पण हा संघर्ष चालू आहे. तरी आता इस्रायल, अमेरिका आणि सौदी अरेबिया हे तिघे एकत्र आले तर अगेन्स्ट इराणच्या. आणि ह्या तिघांचे पण हितसंबंध जोडले गेलेले. इस्रायल आणि अमेरिकेचे ज्यू असल्यामुळं किंवा त्यांचे बरेच टेक्नॉलॉजिकल वगैरे संबंध आहेत त्यामुळे असेल, किंवा युएसए आणि सौदी अरेबियाच्या ऑइलमुळे संबंध आहेत, त्यामुळे हे सगळे इराणला अपोज करायला लागले.